चला तर मंडळी, रक्षाबंधनाच्या निमित्ताने काहीतरी चमचमीत होऊनच जाऊ देत. तर मग काय, हेल्दी कॉर्नर आज तुमच्यासाठी तोंडात विरघळून जाणारी अशी सुंदर आणि लुसलुशीत मिठाई घेऊन आलेले आहे, ती सुद्धा मलाई बर्फी. चला तर मग पाहूयात. सगळ्यात आधी मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे. त्यानंतर मी 1 कप दूध घेतलेला आहे. त्यानंतर मी 2 चमचे दुधावरची साई साईडला काढून त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे. त्याचबरोबर मी 8 चमचा मिल्क पावडर ह्यात ऍड करणार आहे. ऍड करून झाल्यानंतर मी चमच्याने किंवा तुम्ही विस्करने मिक्स करू शकता. असं मिक्स करा, जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहिलं पाहिजे. आता मिक्स करून झाल्यानंतर मी 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे. आता ह्या पनीरला मी चांगलं असं ग्रेट करून घेणार आहे. ग्रेट करून झाल्यानंतर त्या दुधाच्या मिश्रणात मी हे पनीर टाकणार आहे. त्यानंतर मी विस्करने विस्क करून घेणार आहे. जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं असं विस्क करून घेतलं पाहिजे. मिक्स करून झाल्यानंतर गॅसवर ही नॉनस्टिक कढई मी ठेवलेली आहे. त्यानंतर लो टू मीडियम फ्लेम मध्ये चांगलं असं त्याला विस्क करून जोपर्यंत घट्ट होत नाही, त्याची चांगली कन्सिस्टन्सी जाड होत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळून घेतलं पाहिजे. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी झाल्यानंतर मी इथे 8 चमचे ऑर्गॅनिक शुगर ही ऍड केलेली आहे. तुम्ही सुद्धा ऑर्गॅनिक शुगर किंवा नॉर्मल शुगर सुद्धा ऍड करू शकता, ते सुद्धा 5 चमचे. चांगलं पुन्हा एकदा विस्क करून घेणार आहे मी. त्यानंतर वेलची जायफळ पूड मी ऍड केलेली आहे. परत मी विस्क केलंय. त्यानंतर दूध आणि केशराचं मिश्रण आपण ह्या मिक्स मध्ये घालणार आहोत आणि परत एकदा चांगलं विस्क करून घेणार आहोत. जोपर्यंत जाड होत नाही तोपर्यंत आपले विस्क करून घ्यायचे. त्यानंतर एका प्लेट मध्ये आपल्याला तुपाने आपल्याला सिलिकॉन ब्रशने आपल्याला ग्रीस करून घेतलं पाहिजे प्लेटला. आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण प्लेट मध्ये काढून व्यवस्थित बाइंडिंग केली पाहिजे. बाइंडिंग केल्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप करून आपण त्याच्यामध्ये गार्निशिंग करू शकतो सजावटीसाठी. तुम्ही केशर वापरू शकता किंवा पिस्ता पण वापरू शकता. याच्यामध्ये छान वाटतं डेकोरेशन साठी. आणि मग काय 2 तास थंड होण्यासाठी ठेवू शकता. चांगले असे काप करायचे. त्यानंतर सर्विंग प्लेट मध्ये सर्व करायला रेडी. मग आता इथवर आलात तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही नक्कीच ही ट्राय करून मला नक्कीच कॉमेंट्सवर सांगा कशी झालेली.